हॅलो एव्हरीवन, कसे आहात? अर्चनास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कोणाकोणाच्या घरी दुधी भोपळा अजिबात आवडत नाही. त्यांनी अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे थालीपीठ केल्यास खूप मस्त होतात व पौष्टिकही असतात. त्यासाठी मी 3 डाळींचे मिक्स पीठ घेतले, कारण की आमच्याकडे थालीपीठाचे पीठ नव्हते म्हणून मी गहू डाळ व ज्वारीचे असे पीठ घेतले. भोपळ्याचे साल काढून ते शिजून घेतले. हावरी, हिरवी मिरचीचा ठेचा, लाल मिरची, हळद, चवीनुसार मीठ व भरपूर असा कांदा, कोथिंबीर हे सर्व मी थालीपीठासाठी घेतले. नंतर दुधी भोपळा मिक्सरमध्ये शिजवलेला फिरवून घेतला. अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवल्यावर मस्तपैकी थालीपीठ होते व पौष्टिकही असते. असा दुधी भोपळा काही काहींना आवडत नाही, म्हणून अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ करून पहा. नंतर माझ्या सासूबाईंनी मला थालीपीठचे पीठ लावून दिले, कारण की मला भाजी व बाकीचा स्वयंपाक करायचा होता, म्हणून त्यांनी बसल्या जागेवर त्यांनी थालीपीठाचे पीठ मळून दिले. पिठामध्ये ते सर्व साहित्य टाकले व शिजलेला भोपळा मिक्सरमध्ये मी बारीक केला तोही घालून घेतला. अशा प्रकारे थालीपीठ केल्यास खूप छान लागते. नंतर कांदा घातला. लागेल असे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. अगोदरच जास्त पाणी घालायचे नाही, कारण की दुधी भोपळ्यात पाणी असते, म्हणून मापातच पाणी घ्यायचे. अशा प्रकारे आमच्या सासूबाईंनी पीठ चांगले एकजीव करून दिले. नंतर मी चांगले मस्तपैकी 5-10 मिनिट पीठ भिजवून दिले व थालीपीठ करण्यास घेतले. अशा प्रकारे पोळपाटावरती एक कापड हातरून थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचे. थापल्यानंतर थालीपीठांना असे थोडे छिद्र करायचे, म्हणजे आत न शिजले जातात. मुलांना खायचे होते, म्हणून मी साजूक तुपामध्ये थालीपीठ शेकवून दिले. अशा प्रकारे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचे व चांगले खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता व तुपाचाही करू शकता किंवा बटरही लावू शकता. ज्या त्याच्या इच्छेने सर्व आवडीनुसार तुम्ही हे वापरू शकता. मुलांना केचपबरोबर थालीपीठ आवडते, म्हणून त्यांनी केचप घेतलं व मी थोडीशी त्यांना चवीसाठी भाजी दिली ती. अशा प्रकारे गरम गरम थालीपीठ अशा प्रकारे मी सर्व थालीपीठ तयार करून घेतले. दुधी भोपळा खाल्लेला चांगला असतो, पण काही काहींना आवडत नाही.
त्याच्यामुळे अशा जराशी वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळा खाऊ घातलेला अगदी पौष्टिक व सकस आहार होतो. कसे झाले आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय बाय.